नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT इरामधील सेशन नंबर 18 पाहणार आहोत। इरा ओपन करा, सेशन नंबर 18 ला क्लिक करा। 18 सेशनमध्ये लॅब आवरला क्लिक करा। त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट करा। जे काय दिले ते टाइप करून घ्या, सेव्ह करा, ओके करा। SIM ला क्लिक करा, समोर एंड एक्झाम टाइप करा आणि इथे कन्फर्म ला क्लिक करा, ओके करा। पुन्हा ओके वरती क्लिक करा, सेल्फ पाथ लर्निंग ला क्लिक करा, प्रोसीड करा आणि स्टार्ट करा। इंग्लिश मध्ये आलेले, मराठी करू आपण। बॅकला येऊ, क्वेश्चन बॅक, पुन्हा एकदा बॅकला या, इथून मराठी वरती क्लिक करा आणि पुन्हा रिप्ले करून प्रोसीड करू आपण। स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, तुम्ही MS वर्ड मधील फायर टेम्पलेट कसे ॲक्सेस करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओपन वर्ड, त्यानंतर सजेस्टेड सर्चेस आणि फ्लायर्स। सबमिट। पर्याय मागं पुढे असू शकतात, मी जे वाचले तो पर्याय चेक करून मगच क्लिक करा। दुसरा प्रश्न, तुम्हाला MS वर्ड मध्ये फाईल टेम्पलेटला एनहान्स करायचे आहे, तुम्ही बॅकग्राऊंडला रंग कसा बदलू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गो टू द फॉर्मॅट टॅब, सिलेक्ट शेप फिल अँड यूज कलर। सबमिट। नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, MS वर्ड मध्ये बुकमार्क टेम्पलेट शोधण्यासाठी आणि वापरण्यासाठी रिव्ह्यू टॅब प्रायमरी लोकेशन आहे। चूक। पुढील प्रश्न आहे, MS वर्ड मध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन वापरा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेप फिल। पुढील प्रश्न आहे, तुमची मैत्रीण MS वर्ड साठी नवीन आहे, तिने टेम्पलेट वापरून फ्लायर डिझाइन केले आहे, आता तिला ती फाईल सेव्ह करायची आहे। प्रथमच फाईल सेव्ह करण्यासाठी पायऱ्यांचा योग्य संच निवडा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फाईल मेनू, सेव्ह ॲज, एंटर फाईल नेम, सेव्ह। पुढील प्रश्न आहे, या इमेजवर एक नजर टाका आणि फुटबॉल मजकुराचे टेक्स्ट अलाइनमेंट ओळखा। हा फुटबॉल मजकुराचे हे टेक्स्ट अलाइनमेंट ओळखायचे आहे। याचं उत्तर आहे सेंटर अलाइनमेंट, पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न पहा, पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पान लक्षात ठेवण्यासाठी जिथे आपण ब्रेक घेतला आहे, पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती इमेज फ्लायर टेम्पलेट दर्शवते ते ओळखा। फ्लायर टेम्पलेट हे आहे फ्लायर टेम्पलेट, पर्याय क्रमांक 4। सबमिट। नेक्स्ट, पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते डिझाइन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा। पर्याय क्रमांक 4। सबमिट। पुढील प्रश्न आहे, तुमच्या मित्राने अलीकडेच MS वर्ड मध्ये एक बुकमार्क डिझाइन केले आहे, फाईल कशी सेव्ह करायची हे त्याला माहीत आहे, पण एक्सपोर्ट कसे करायचे हे माहीत नाही। MS वर्ड फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य पायऱ्या ओळखण्यात त्याला मदत करा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फाईल मेनू, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, पब्लिश। येस, गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, बास्केटबॉल मॅच फ्लायर पटकन डिझाइन करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या फ्लायर टेम्पलेट्स योग्य राहतील? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। सबमिट। पुढील प्रश्न पहा, तुमची फाईल प्रथम सेव्ह करण्याकरता तुम्ही कुठल्या टॅबवर जाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द फाईल टॅब। पुढील प्रश्न, वर्डच्या फ्लायर टेम्पलेट रोज व कॉलम समाविष्ट असतात, जेणेकरून टेक्स्ट आणि अन्य घटक तुम्ही या योग्य प्रकारे इन्सर्ट करू शकता। वर्डमध्ये रोजची उंची व कॉलमची रुंदी तुम्ही कशी ॲडजस्ट कराल? याचं उत्तर आहे गाईडलाईनचा उपयोग करून वर्डमध्ये, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न पहा, नो आउटलाईन पर्याय कार्य काय असते? आउटलाईन रिमूव्ह करणे, पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते आयकॉन टेक्स्ट इफेक्ट अँड टायपोग्राफी पर्याय दर्शवतात? पर्याय क्रमांक 4।
MS वर्डमध्ये फ्लायर टेम्पलेट मिळवण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्या टिप्सचे अनुकरण केले पाहिजे? गो टू द फाईल मेनू, क्लिक ऑन न्यू, सर्च फॉर फ्लायर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. कोणते फीचर तुम्हाला गुगल कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते? याचं उत्तर आहे कॅलेंडर शेअरिंग. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायची आहे. तुम्ही त्यात कोणते ॲप सुचवू इच्छिता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सबमिट. पुढील प्रश्न पहा. स्टडी टिप्स ॲपद्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे? पर्याय क्रमांक 2. वेळेचे व्यवस्थापन सुधारणे. पुढील प्रश्न आहे. स्कूल प्लॅनर ॲपमधील कोणते सामान्य फीचर विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या तारखा आणि डेडलाईन लक्षात ठेवण्यास मदत करते? याचे उत्तर आहे सोशल मीडिया फील. पर्याय क्रमांक 3. रिमाइंडर नोटिफिकेशन. पर्याय क्रमांक 4. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. स्टार्ट एक्झाम. पहिला प्रश्न पहा. पोर्टफोलिओ फोटोग्राफी टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा टेक्स्ट इफेक्ट टाइट रिफ्लेक्शन टचिंग करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, टेक्स्ट इफेक्ट अँड टायपोग्राफी रिफ्लेक्शन याचा वापर करा. स्टार्ट करा. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा. काय सांगितलेलं आहे बघा. पोर्टफोलिओ फोटोग्राफी हा टेक्स्ट कुठे पहा. इथे आहे टेक्स्ट. टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट इफेक्ट अँड टायपोग्राफीमध्ये रिफ्लेक्शनमध्ये कोणता सांगितलं आहे बघा. रिफ्लेक्शन टाइट रिफ्लेक्शन टचिंग. ह्याच्यामध्ये कुठे आहे बघा रिफ्लेक्शन टाइट रिफ्लेक्शन टचिंग. हा 1 नंबरचा आहे टाइट रिफ्लेक्शन टचिंग. त्याच्यावरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज्युकेशन टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट कलर याचा वापर करा. डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत वाट पहा. एज्युकेशन हा शब्द सिलेक्ट करा. इथे आहे एज्युकेशन. सिलेक्ट करा. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जाऊन लाईट ब्ल्यू हा कलर द्यायचा आहे. इथं आहे फॉन्ट कलर, त्याच्यामध्ये जायचं आहे आणि लाईट ब्ल्यू ह्या कलरवरती क्लिक करा. लाईट ब्ल्यू. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. सेव्ह. ओके. पुढील प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आय एम रोहन हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला 1.5 लाईन स्पेसिंग द्यायचं आहे. 1.5 लाईन स्पेसिंग करायचं आहे ह्या पॅरेग्राफला माय वर्ड्सपर्यंतच्या. प्रश्न ओपन होईपर्यंत वाट पहा. हा पॅरेग्राफ सिलेक्ट करा. आय एम रोहन पासून ते माय वर्ड्सपर्यंतचा. त्यानंतर लाईन आणि पॅरेग्राफ स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि 1.5 वरती क्लिक करायचं आहे. हे आहे 1.5. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 24 करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. रोहन त्रिवेदी सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 24 करायचं आहे. फॉन्ट साईजवरती क्लिक करा आणि 24ला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा. याचा फॉन्ट एरियल करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुपचा वापर करा. रोहन त्रिवेदी हे टेक्स्ट सिलेक्ट करा. रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट आपल्याला कॅलिबरी करायचा आहे.
इथून फॉन्ट कॅलिबरी करा. आता इथे 2 कॅलिबरी दिलेत, एक बॉडीचा आहे आणि एक हेडिंगचा आहे. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिट्रायला पडलेला आहे हा प्रश्न. पुन्हा सिलेक्ट करा. फॉन्टमध्ये जायचे किंवा इथे कॅलिबरी टाईप केलं तरी चालेल. एंटर मारा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. पुन्हा हा प्रश्न रिट्राय पडला आहे, ह्याला कॅन्सल करू आपण. कॅन्सल करा. ओके करा. पुढचा प्रश्न पाहू आपण. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करण्यासाठी मेकिंग एन इफोर्ट टू विन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपमधील टेक्स्ट इफेक्टवर क्लिक करा. काय सांगितलेलं बघा, मेकिंग एन इफोर्ट टू विन हे शब्द सिलेक्ट करा आणि टेक्स्ट इफेक्टवरती क्लिक करा. इथं आहे टेक्स्ट इफेक्ट किंवा इथूनही आपण टेक्स्ट इफेक्ट घेऊ शकतो. बघा टेक्स्ट इफेक्ट, इथून आपल्याला हे टेक्स्ट इफेक्ट घेता येतील. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या फ्लायर टेम्पलेटमधील शेपचा कलर बदलण्यासाठी दुसरा स्टार शेप सिलेक्ट करा. लेआउट टॅबवर जा आणि अनग्रुप ऑप्शन क्लिक करा. आता फॉर्मॅट टॅबवर जा, शेप फिल ऑप्शन सिलेक्ट करा आणि शेपचा कलर बदलण्यासाठी योग्य कलर करा. इथे दुसऱ्या शेपवरती क्लिक करा. फॉर्मॅट टॅबमध्ये जा, ग्रुपवरती जाऊन त्याला अनग्रुप करा. आता काय सांगितलं, शेपचा फिल बदलायला सांगितलं आहे. शेपवरती क्लिक करा. शेप फिलमध्ये जा आणि कोणताही शेप फिल लागू करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉप कॅप इफेक्ट ॲड करण्यासाठी पहिल्या पॅरेग्राफमधून सायन्स इज लाईक मॅजिक हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा आणि टेक्स्ट ग्रुपमधून ड्रॉप कॅप पर्याय सिलेक्ट करा. ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट करा. बघा काय सांगितलेलं आहे, सायन्सवरती इथे क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचे. इथं आहे ड्रॉप कॅप इफेक्ट, त्याच्यामध्ये जायचे. इथं आहे ड्रॉप कॅप इफेक्ट, त्याच्यामध्ये जायचे आणि इथं ड्रॉप कॅप घ्यायचे. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न पहा. दिलेली बुकमार्क टेम्पलेट एडिट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. नंतर शेपवर क्लिक करा आणि रेक्टेंगल शेप सिलेक्ट करा. आता शेप ॲड करण्यासाठी डॉक्युमेंटमध्ये शेप ड्रॅग करा. इन्सर्टमध्ये जायचे आपल्याला. इथं आहे इन्सर्ट, शेप्स, रेक्टँगल हा 1 नंबरला आहे. इथं पण एक रेक्टँगल आहे आणि तो ड्रॅग करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या बुकमार्क टेम्पलेटमध्ये बॅकग्राऊंड म्हणून टेक्स्टच्या मागे शेप ठेवण्यासाठी शेप सिलेक्ट करा. फॉर्मॅट टॅबवर जा आणि सेंड बॅकवर्ड सिलेक्ट करा. आता सेंड बिहाइंड टेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा. शेप टेक्स्टच्या मागे हलवला जाईल. शेप सिलेक्ट करा. फॉर्मॅटमध्ये जा, त्यामध्ये सेंड बॅकवर्डला क्लिक करा. सेंड बिहाइंड टेक्स्टवरती क्लिक करा. टेक्स्ट पुढे येईल आणि शेप बॅकला जाईल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. असाच सोडवायचा आहे हा प्रश्न, ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. बघा शेप सिलेक्ट करायचं आहे. शेप सिलेक्ट करा. फॉर्मॅट, सेंड बॅकवर्ड, पुन्हा त्याच्यामध्ये क्लिक आणि सेंड बिहाइंड टेक्स्ट, सबमिट. ओके. आपला 5वा प्रश्न राहिला आहे. बघा रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा. याचा फॉन्ट एरियल. आता एवढा सोपा प्रश्न आहे पण इरामध्ये तो सबमिट होत नाही आहे. बघू आपण.
आणखी कुठे रोहन त्रिवेदी टेक्स्ट आहे का बघू. इथे पण दिसते. ह्याला आपण चेंज करून बघू. काय सांगितले, फॉन्ट कॅलिबरी करायला सांगितलेलं आहे आणि साईज सांगितलेली नाही आहे. फॉन्ट फक्त चेंज करायला सांगितलेलं आहे. आणखी कुठे रोहन त्रिवेदी आहे का बघू. प्रश्न सबमिट करा. तरी हा प्रश्न रिट्राय पडलेला आहे. कॅन्सल करू. कॅन्सल करा हा प्रश्न. ओके करा. राहिलेला प्रश्न आपण स्टार्ट करू. 18 रिझ्यूम एखाद्या प्रश्नातून बाहेर पडल्यानंतर आहे ह्याला रिझ्यूम करा आणि राहिलेला प्रश्न स्टार्ट करा. रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा. याचा फॉन्ट एरियल करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट याचा वापर करा. आता ह्याच्यामध्ये आपलं काही विषय नाही आहे, आपण सेम तेच करतोय, मात्र प्रश्न सबमिट होत नाही आहे. रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा. जो सांगितलं आहे तो फॉन्ट घ्या. इथे कोणतेही पर्याय आपण ओपन करून बघू. झाला ठीक सबमिट. नाहीतरी बघावं लागेल. आता ह्याला चुकीचा कोणता तरी पर्याय करावा लागेल, तेव्हा हा प्रश्न सबमिट होईल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. होत नाही आहे हा प्रश्न सबमिट. ठीक आहे, काम करू. आता आपण शब्द सिलेक्ट करू आणि इथे कॅलिबरी असं सर्च करून बघू. तुमचं झालं असेल तर ठीक आहे. इथं तर होत नाही आहे सबमिट. आता इथे एक रोहन त्रिवेदी टेक्स्ट आहे, त्यामुळे अजून कन्फ्युजन आहे की कोणत्या टेक्स्टला नक्की चेंज करायचं आहे. सेव्ह करा. कॅन्सल करा. 3 वेळा प्रश्न चुकीचा सोडवला तर मार्क आपले कट होतात, त्यामुळे कॅन्सल करा. स्टार्ट करा. रोहन त्रिवेदी टाईप करा, सिलेक्ट करा आणि एरियल फॉन्ट आहे, चुकून मी कॅलिबरी म्हणले. स्क्रोल डाऊन करून एरियल फॉन्ट कुठे पहा. इथे एरियल ब्लॅक आहे. इथं आहे एरियल फॉन्ट. एरियलला क्लिक करून साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. तरी हा प्रश्न चुकतोय. पुन्हा टेक्स्ट सिलेक्ट करा. इथे एरियल टाईप करा. एंटर बटन प्रेस करा. प्रश्न सबमिट करा. कॅन्सल करू आपण बरोबर करून पण हा प्रश्न आपला सुटत नाहीये. रोहन त्रिवेदी इथला सिलेक्ट करून बघू आपण. सिलेक्ट करा. फॉन्टमध्ये जावा. एरियल कुठे पहा. इथे एरियल आहे. एरियल घ्या. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. हा खालचा रोहन त्रिवेदी, कधी कधी वरचा रोहन त्रिवेदी सिलेक्ट केलं पण होणार आहे, त्यामुळे तुमचं तुम्ही ट्राय करा. एंड टेस्ट करा. SIM करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा. ओके करा. पुढे आहे प्रोसेस फोलिओ, जो तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. त्याच्या पुढे सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे टेम्पलेट आपला. आपण 17व्यात आलो का चुकून. सेम प्रश्न कसे दिसायले. मग 17मध्ये पण हाच प्रश्न आहे. 18 आपला 18वा सेशन चालू आहे. लॅबावर सिम्युलेशन क्वेश्चन. रिझ्यूम तोच आहे. ठीक आहे.
स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर टेम्पलेट निवडा. इथे क्लिक करा. सॉरी, काय सांगितलेलं आहे, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बारमध्ये फ्लायर टेम्पलेट शोधा. स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर टेम्पलेट निवडा. ठीक आहे ना. सर्चमध्ये इथे क्लिक करायचे, फ्लायर, इथे क्लिक, स्पोर्ट डे आणि क्रिएट. पुढील प्रश्न पहा. डॉक्युमेंटच्या दर्शकासाठी टेक्स्ट वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज फुटबॉल 72 मध्ये बदला. इथे जाऊन 72. पुढे काय सांगितले बघा, निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर बदलायचा आहे. इथे जायचं फॉन्ट कलरमध्ये आणि कोणता फॉन्ट कलर सांगितलं आहे पहा, मेकिंग एन एफर्ट टू विन टू गोल्ड एसेंट 4 मध्ये बदलायचं आहे. गोल्ड एसेंट 4. आता ह्याच्यामध्ये गोल्ड एसेंट 4 कुठे पाहावा लागेल. हा 1 नंबरचा होता वरचा गोल्ड एसेंट 4. सेंटर अरेंजमेंट करायचे आहे. इथे सेंटरवरती क्लिक करा. इथे एकदा क्लिक करा, झालं, एवढंच आहे. डॉक्युमेंटचे बॅकग्राऊंड कलर आणि टेक्स्चर अधिक व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी बदलले जाऊ शकते. आता बॅकग्राऊंड कलर ग्रीन एसेंट 6 लाइटर 40% बदला आणि टेक्स्चर पॅटर्न फिल डॉटेड 70 द्या. फॉर्मॅट शेप फिल काय सांगितलेले सुरुवातीला बघा, ग्रीन एसेंट 6 लाइटर 40 बघा कुठे ह्याच्यात ग्रीन एसेंट 6 हे आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे, पॅटर्न ग्रेडियंटमध्ये जावं लागेल, सॉरी टेक्स्चर, आणि कोणतं डॉटेड 17 द्या. आता ह्याच्यामध्ये डॉटेड 17 पाहावं लागेल आपल्याला कोणतं आहे. सॉरी, मोर टेक्स्चरमध्ये जावा. काय सांगितलं पुढे, डॉटेड 17 द्या. पॅटर्न डॉटेड 17 पॅटर्न शोधायचा आपल्याला ह्याच्यामधला. इथे 2 नंबरला होता. SIM करा. एंड एक्झामवरती क्लिक करा. कन्फर्म. ओके. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. पहिला प्रश्न पहा. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्स यापासून तुमच्या कॉम्प्युटर सिस्टमचे रक्षण करतात. बरोबर. डिस्क स्वच्छ करणे, फाईल कंप्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर ही सर्व डॅश प्रोग्रामची उदाहरणे आहेत. युटिलिटी पर्याय क्रमांक 2. प्रोग्राम हे फाईल्सच्या प्रती तयार करते ज्यामुळे फाईल हरवल्या किंवा खराब झाल्या तर वापरता येतात. बॅकअप पर्याय क्रमांक 1. डिस्क डॅश डॅश युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील अनावश्यक नसलेल्या फाईल काढून टाकते. क्लीनअप पर्याय क्रमांक 4. SIM करा. एंड एक्झाम टाईप करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 18 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 19 पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.